हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण छोले मसाला कसा करायचं ते पाहणार आहे. छोलेची आपण झटपट अशी होणारी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे. ही आपण झटपट कमी साहित्यात तेवढीच झणझणीत चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे. मस्त झटपट अशी भाजी आपण बनवलेली आहे आणि छान लागते बघा. झटपट तेवढीच कमी साहित्यात चमचमीत चविष्ट भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल, या पद्धतीने एकदा करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी 250 ग्राम छोले इथे 4 ते 5 तास भिजत घातले होते. हे तुम्ही असे रात्रभर सुद्धा भिजवून घेऊ शकता. मी गरम पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहेत. आता हे आपण यातलं पाणी काढून घेऊया आणि पाणी नितळून आपण हे कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत. इथे बघू शकताय मी हे कुकरमध्ये घालून घेते. मी छोले भिजवताना स्वच्छ धुवून हे भिजत घातले होते. आता यातलं पाणी काढून मी याच्या कुकरमध्ये घातलेले आहेत आणि शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. अंदाजे मी 2 ते 2.5 ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता छोले भिजवताना मी त्यामध्ये मीठ घातलं होतं थोडं. आता छोले शिजताना सुद्धा थोडं मीठ घालायचं, म्हणजे छोले आपले छान शिजले जातात. आणि भिजताना पण थोडं मीठ घालायचं, म्हणजे छान मऊसूत भिजतात. इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथे मीडियम फ्लेमवर याला 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. इथे बघू शकता, आता आपले छोले शिजते तर आपण मसाला बनवून घेऊया. इथे मी इथे मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं, थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे ओलं. तुम्हाला खोबरं घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल. इथे आपण कढईमध्ये थोडंसं 2 चमचे तेल घालून इथे आपण कांदा भाजून घेणार आहे. कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे. कांदा सुटसुटीत करून आपल्याला असा मोकळा करून घालायचा, म्हणजे कांदा पटकन परतला जातो. इथे बघा, मीडियम फ्लेमवर हा कांदा मी छान असा भाजून घेणार आहे. कांदा चांगला भाजून घ्यायचा, याच्यातला कच्चेपणा घालवून घ्यायचा. इथे बघू शकता, या पद्धतीने मी कांदा सतत हलवत चांगला भाजून घेते. इथे कांदा बघा थोड्या वेळानंतर चांगला इथे भाजून घेतलेला आहे. या पद्धतीने कांदा आपला थोडासा भाजलेला आहे. आता मी काढून घेणार आहे आणि कांदा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. इथे बघा, प्लेटमध्ये मी कांदा काढून घेते आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वाटण करून घ्यायचं आहे. इथे बघा, काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये. इथे बघा, थोड्या वेळानंतर कांदा आपला थंड झालेला आहे. आता आपण हे सगळं वाटण बनवून घेणार आहे या पद्धतीने. इथे बघू शकताय, मी मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये हे सगळं घालून वाटण करून घेणार आहे. तुम्हाला गरज वाटली तर पाणी घाला. आपण टोमॅटो घातलेलेच आहेत, तर गरज वाटली तर पाणी घाला आणि छान वाटण बनवून घ्या. मी सगळं इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते बघा. या पद्धतीने सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. झाकण लावून मी छान असं याचं वाटण बनवून घेते बघा. इथे बघू शकताय, वाटण बनवून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवणार आहे. झटपट अशी भाजी बनते, तेवढी चविष्ट अशी भाजी बनते बघा. आता त्याच कढईमध्ये आपण 1 पळी होईल एवढं तेल घालून घ्यायचं आहे. इथे मी तेल घातलेलं आहे. तेल थोडं गरम झाले की त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे थोडे, आणि त्यानंतर इथे 3 ते 4 मी छोटे इथे तमालपत्र, 3 ते 4 लवंग, 2 दालचिनी आणि 3 ते 4 इथे हिरव्या मिरच्या मधून कट करून घातलेले आहेत. आता हे 5 ते 10 सेकंद परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण वाटण केलेला मसाला घालून घ्यायचा. इथे बघू शकताय, मी सगळा मसाला यामध्ये घालून घेते बघा. सगळा मसाला मी यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे बघा, या पद्धतीने मी मसाला परतून घेते. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मी थोडं झाकण ठेवून हा चांगला परतून घेतलेला आहे. साईडने याला तेल सुटायला लागलेलं आहे. आपण कच्चंच वाटण केलेलं आहे, त्यामुळे चांगला भाजून घ्यायचा, कच्चेपणा घालवून घ्यायचा. इथे बघू शकताय, मसाला आपला चांगला भाजलेला आहे, परतलेला आहे. मी झाकण ठेवून चांगला याला चांगला परतून घेतलेला आहे मसाल्यांना. याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला. इथे मी घरगुती लाल तिखट 1 चमचा घालून घेते. त्यानंतर बघा, इथे मी हिंग घातलेली आहे थोडीशी, पाव चमचा, आणि इथे मी अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे. पाव चमचा हळद घातलेली आहे. आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे. त्या अंदाजाने मसाले घालू शकता. तुमच्या इथे चवीनुसार तुम्ही मसाले घाला.
इथे बघू शकता यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं गरम पाणी घालते आणि मसाले थोडेसे शिजवून घ्यायचे, पण गरम पाणीच घालायचं. इथे बघू शकता या पद्धतीने मी मिक्स करून छान असं थोडंसं याला शिजवून घेणार आहे. हे छान असं शिजतंय मसाला. तर इकडे बघा छान 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर मग आपण छोले चेक करून घ्यायचे. छोले चांगले शिजले की चांगले भिजले की चांगले शिजतात बघा. इथे बघू शकता एकदम मऊसूद छोले आपले शिजलेले आहेत बघा. एकदम छान असे छोले चांगले आपले शिजलेले आहेत. इकडे दुसरीकडे बघा आपला मसाला पण चांगला भाजलेला आहे. बघू शकता छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये शिजलेले छोले घालून घ्यायचे आहेत. इथे बघू शकताय मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते शिजलेले छोले आहेत सगळे मी यामध्ये घालून घेते. आणि तुम्हाला हवं असेल तर यावरून पाणी घालायचं असेल तर गरम पाणी घालायचं. मिक्स करून घ्यायचं, अंदाज घ्यायचा आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पण पाणी गरमच घाला म्हणजे भाजीची चव टिकून राहते. हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ बनवायची आहे तसं गरम पाणी घालून घ्या. इथे बघू शकताय मी माझ्या अंदाजनेच यामध्ये गरम पाणी घालते. आता पाणी घालून मी मिक्स करून घेते. याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि आपण छोले शिजवताना मीठ घातलेलं त्या अंदाजनेच आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचं. चेक करायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. इथे बघा मी मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून मी व्यवस्थित असं याला मिक्स करून घेते. इथे बघा मीठ घालून मिक्स करून घेते आणि याला झाकण ठेवून मी 5 ते 7 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे मसाल्यासोबत छोले. इथे झाकण ठेवलेलं आहे. इथे बघा 5 ते 7 मिनटानंतर चांगले आपण छोले शिजवून घेतलेले आहेत मसाल्यांसोबत. बघा मस्त असे छोले छान असे शिजलेले आहेत मसाल्यांच्या सोबत. मस्त छान सुगंध येतोय बघा. छान आपली भाजी तयार झालेली आहे. व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. बघू शकताय याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. मिक्स करून घ्यायचं. भाजी छान झटपट आपली तयार झालेली आहे बघा. तुम्ही या पद्धतीने तुम्हाला भाजी झटपट अशी बनवायची असेल तर नक्की करून बघा. छान चविष्ट आणि मस्त होते बघा. आणि आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे, मिक्स केलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. इथे बघू शकताय भाजी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करूया बघा. या पद्धतीने गॅस बंद केलेला आहे. मस्त झटपट एकदम कमी साहित्यात तेवढीच चविष्ट भाजी बनते बघा. नक्की करून बघा. छोले मसाला तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि चवीला पण एकदम टेस्टी होते. तुम्हीही पुरीबरोबर, फुलका रोटीबरोबर, कशाबरोबरही भाताबरोबर खाऊ शकता. झटपट अशी मस्त लागते बघा. तुम्हाला बघून कळत असेल भाजी किती छान झालेली आहे. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.